आता हे जर इन्शुलिन वाढण्याने प्रॉब्लेम होत असतील तर उपाय एकच आहे की इन्शुलिनची लेवल कमी करा. आता इन्शुलिनची लेवल कमी कशी करायची तर याच्यासाठी कुठलं औषध नाही आहे आणि तिथे सगळी अडचण आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी औषध असेल तर सगळे त्याच्यावर रिसर्च करतील, पण याच्यासाठी फक्त लाईफस्टाईल आहे की ईटिंग फ्रिक्वेन्सी कमी केली तर तुमचं इन्शुलिन लेवल कमी होते आणि इन्शुलिन लेवल कमी झाले की ह्या सगळ्या गोष्टी उलट्या होतात. वजन जातं, इन्शुलिन सेन्सिटिव्ह होता तुम्ही आणि डायबिटीज रिव्हर्ट होतो. इतकं साधं सोपं आहे. आता इन्शुलिन कमी करण्याचा जो सोपा मार्ग मी सांगितला की 2 वेळा जेवा, कारण कमी खा जास्त खा इन्शुलिन तेवढंच तयार होतं. आता याच्याबद्दल बरेच लोक विरोध करतात की नाही असं नाही, कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले तर इन्शुलिन जास्त येतं, कारण 1 पोळीच्या जागी 2 पोळ्या खाल्ल्या तर याच्यामध्ये विल्यमने एक टेक्स्टबुक लिहिलं डायबेटॉलॉजिस्टसाठी. त्यांनी असा प्रयोग केला की 20% कॅलरीज त्यांनी ब्रेकफास्टला दिल्या, 40% लंचला दिल्या, 40% डिनरला दिल्या आणि इन्शुलिन किती तयार होतं बघितलं. म्हणजे हे काय डॉक्टर दीक्षित म्हणत नाही, डॉक्टर विल्यम्स ज्यांनी टेक्स्टबुक लिहिलं डायबेटॉलॉजिस्टसाठी. आणि त्यांनी त्याच्यातलं फाइंडिंग सांगितलं की वी फाउंड दॅट इन्शुलिन सिक्रिशन वॉज मोर ऑर लेस द सेम. म्हणजे कॅलरीज डबल करून सुद्धा इन्शुलिन सिक्रिशन सारखं होतं असं नाही म्हटलं, तरी लोक ऐकत नाहीत. म्हणजे कमी खा जास्त खा इन्शुलिन तेवढं तयार होतं असं जर असेल तर तुम्ही जो चमचाभर साखर घालून चहा पिता किंवा तुम्ही 1 सफरचंद खाता किंवा 2 पोळ्या आणि भाजी खाता यांनी जर सारखंच इन्शुलिन तयार होत असेल तर तुम्हाला 2 वेळा जेवणं महत्त्वाचं आहे. आणि त्या जेवणात तुम्ही वाटलं तर चहा पण प्या, सफरचंद पण खा, काही हरकत नाही. पण 2 वेळा खाल्लं तर 2 वेळा इन्शुलिन तयार होईल. इन्शुलिनची लेवल कमी झाली की सगळे फायदे तुम्हाला दिसतात.